नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ऑनलाईन मोबाईल ॲपद्वारे माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत फॉर्म भरणार आहोत. चला तर मित्रांनो सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण असा एक फोटो कॅमेऱ्याने काढून घ्यायचा आहे. काढल्यानंतर त्याला अशा पद्धतीने एक कॉलममध्ये छोट्या किबीमध्ये त्याला अपलोड करायचा आहे. जास्तीत जास्त 5 MB पेक्षा जास्त नसावा आपला फोटो हा. तर सर्वात पहिले असा कॅमेऱ्याने एक फोटो काढायचा. याचे पूर्ण पहिले मोबाईलमध्ये पूर्ण क्लिक करून घ्यायचे. मोबाईलचे जे फोटो आहेत आपले तर ते मोबाईलमध्ये क्लिक करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने सेव्ह करून घ्यायचे मोबाईलमध्ये. हे पहा मित्रांनो, असा एक कॅमेऱ्याने फोटो काढायचा. त्याला असं 3 बोटाने दाबून धरायचं आणि कोरममध्ये असा चौकून कानेकोपरे असं व्यवस्थित करून असं एक मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा, जेणेकरून अपलोड करायला सोपं जातोय आपल्याला. तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी एक आपल्याला ॲप घ्यायचा आहे. ॲपचं नाव आहे नारी शक्ती दूत ॲप. हे गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करून घ्यायचं आहे. सुरुवातीला लॉग इन करण्यासाठी इथे मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला एक OTP येईल. OTP टाकल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर व्हेरीफाईड OTPवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय करायचं आहे. OTP आलेला आहे आपल्याला. स्टार्टिंगचं जे आहे मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये सुरुवातीला लोकेशन मागते, तर लोकेशन अलाव करायचं आहे. पहिले सुरुवातीला आपलं महिलेचं संपूर्ण नाव करायचं आहे, टाकायचं आहे. जे आधार कार्डवर असतं, आधार कार्डवर नाव असतं तेच इथं पूर्ण नाव टाकायचं आहे. नंतरचं ऑप्शन आहे पतीचे पूर्ण नाव. पतीचे पूर्ण नाव, वडिलाचं लग्न नसन झालं तर वडिलाकडलं पूर्ण नाव टाकावं लागेल. तसं तर पतीचं पूर्ण नाव टाकावं लागेल पती जर असलं तर. त्याच्यानंतर दुसरा कप्पा येतो आहे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, म्हणजे लग्न झाले नसल्यानंतर वडिलाकडले नाव टाकायचे इथं जे काय असेल ते. त्याच्यानंतर येतं आहे दुसरा म्हणजे जन्मदिनांक आपण इथं टायपिंग करून टाकता येईल, जेणेकरून लवकरात लवकर भरता जाईल फॉर्म आपला. तर जे काय असेल आधार कार्डवर जन्मडेट ते इथं जन्मडेट टाकायची आहे. मी इथं जन्मडेट टाकून घेतोय आणि ओके करायचं आहे. ओके झाल्यानंतर आपल्याला इथं दाखवून देईन की इथं किती तुमचं वर्ष चालू आहे, इतक्या वर्षाचे आहेत. नंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डप्रमाणे जे आपल्या आधार कार्डवरचा पत्ता आहे तो पूर्ण इथं टाकायचा आहे. मी इथं टाकतोय. नंतरचा ऑप्शन येतो इथं जिल्हा कोणता आहे आपला जिल्हा, मग इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे ज्या जिल्ह्यात तुम्ही राहताय. त्याच्यानंतर जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका इथे सिलेक्ट करावा लागेल. तालुका ज्या तुम्ही तालुक्यात राहतात किंवा गावात राहतात, शहरात राहतात अशा टाकायचं आहे. आणि तुमचं गाव कोणतं आहे इथं हे टाका. नगरपंचायत, नगरपालिका आणि नंतर तुमचा पिनकोड इथं एंटर करावा लागेल. पिनकोड टाका. दुसऱ्या कप्प्यामध्ये आहे मोबाईल नंबर यावर आपल्याला OTP येईल तो नंबर टाकायचा इथे. नंतर आधार क्रमांक, ज्यांचा आपण फॉर्म भरतो त्याचा आधार क्रमांक टाकावा लागेल इथे. मी आधार कार्डचा नंबर टाकतोय. आणि नंतर म्हणते इथं शासनाच्या इतर विभागामध्ये तुम्ही राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहे का, इथं नाही करायचं आहे. शासनाचं नाही करायचं इथं. शासनाचे जो काय आहे हे 2 ऑप्शन इथं सोडून द्यायचे. इथं नंतर दुसरा आहे अविवाहित, विवाहित करायचं. नंतर मग इथं बँकचे पूर्ण नाव टाकायचे. तुमचं कुठं जे असेल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण अशा इथं काय असेल तर इथं टाकून द्यायचं नाव. बँकेचे नाव, ते बँकेचे नाव टाकायचे आहे. दुसरा ऑप्शन आहे बँक खातेधारकाचे नाव. ज्या महिलेच्या नावाने आपण फॉर्म भरतो त्या महिलेचे खातेधारकाचे नाव टाकायचे. इथं संपूर्ण नाव टाकायचे, जे खात्यावर आहे ते इथे टाकून द्यायचे. बँक खाते क्रमांक टाकायचा आहे. जे तुमच्या बँक पासबुकवर खाते क्रमांक नंबर आहे, बँक अकाउंट नंबर आहे, इथं बँक अकाउंट नंबर टाकून द्यायचा आहे. खाते क्रमांक इथे टाकून द्यायचा आहे. बँकचा IFSC कोड जो की पासबुकच्या फ्रंट पेजवर राहतोय इथं टाकायचा आहे. आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का, इथं होय करायचं आहे. बँक खात्याला जोडलेला आहे. आणि खालील कागदपत्रे हे अपलोड करण्यात यावी. सगळ्यात सुरुवातीला आधार कार्ड इथं अपलोड करायचं आहे. गॅलरीमध्ये असले तर तुम्ही गॅलरीमध्ये घेऊ शकता किंवा लाईव्ह फोटो काढायचा असला तर तेव्हा लाईव्ह फोटो काढू शकता.
आणि दुसऱ्या नंबरला आहे आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला. तुम्ही इथं TC सुद्धा टाकू शकता आणि प्रमाणपत्र सुद्धा टाकू शकतात. आणि तिसऱ्या नंबरला आहे उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे राशन कार्ड किंवा केशरी राशन कार्ड. या तिन्हीपैकी एक जर ऑप्शन जर असलं किंवा मग पिवळं राशन कार्ड टाका. राशन कार्डचा फोटो टाका, जे आपल्यापाशी आहे ते पिवळं किंवा केशरी इथं अपलोड करा. अर्जदाराचं हमीपत्र हे झेरॉक्सवर भेटून जाईल. ज्याचं फॉर्म भरतोय आपण त्याची सही घ्यायची, सही टाकायची आणि बँक पासबुक इथं टाकायचं आहे. महिलेचे जन्म हे नसलं तरी चालेल आणि एक लाईव्ह फोटो घ्यायचा आणि आय ॲग्री इथं स्वीकारा म्हणून हे स्वीकार घ्यायचा आहे. आणि याच्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर लगेच तुम्हाला हा विचारतोय की ही माहिती तुम्ही भरलेली आहे की ही व्यवस्थित आहे का, एकदा चेक करून घ्या. आणि पूर्ण झाल्यानंतर स्वीकारा ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर लगेच आपल्या मोबाईलवर एक OTP येईल, 4 अंकी OTP येईल. ते सबमिट करा.